नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 26 जानेवारी. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत दोस्ती 17 हा तटरक्षक दलाचा सराव नुकताच पार पडलेला आहे. हा कोणादरम्यान पार पडलेला आहे हे आपण पाहणार आहोत. तसेच बोर्ड ऑफ पीस हे नेमके काय आहे याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका नुकतेच बाहेर पडलेला आहे. त्यामुळे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ISS वरून बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुनीता विल्यम्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नुकतीच सुनीता विल्यम्स यांनी आपली निवृत्ती ही जाहीर केलेली आहे. त्यामुळे या संदर्भात आपल्याला आगामी काळामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील आजच्या दिवशी शपथविधी झालेला होता त्यांचा. 26 जानेवारी आज आहे आणि आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिवस आहे. यावर्षी म्हणजे 2026 चे प्रमुख पाहुणे आहेत युरोपियन युनियनचे 2 प्रमुख. ते 2 प्रमुख आहेत उर्सुला वॉन डर लेयन आणि अँटोनिया कोस्टा. उर्सुला वॉन डर लेयन या युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तर अँटोनिया कोस्टा हे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आहेत. 2025ला मागच्या वर्षी इंडोनेशियाचे राष्ट्रपती हे प्रमुख पाहुणे होते. 2024 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख पाहुणे होते. तर 2023 मध्ये अब्दुल फतेह अल सिसी जे इजिप्तचे आहेत ते प्रमुख पाहुणे होते. आपल्याला आगामी काळामध्ये प्रश्न जोड्या लावायचा विचारण्यात येऊ शकतो की 2026, 25, 24 अशा पद्धतीचा आणि प्रमुख पाहुणे कोण आहेत. त्यामुळे आपल्याला हे सर्व मागील 4 वर्षांची माहिती असणं आवश्यक आहे. 26 जानेवारी 1950 आजच्याच दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त याची स्थापना देखील करण्यात आलेली होती. ही स्थापना कलम 324 अंतर्गत स्थापना करण्यात आलेली होती. 26 जानेवारी 1565 विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यामध्ये तालिकोटा येथे लढाई झालेली होती. या लढाईमध्ये रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झालेली होती. 26 जानेवारी 1933 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन मानण्याला सुरुवात केलेली होती. 26 जानेवारी 1950 H. J. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. 26 जानेवारी 1978 महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी रोजगार हमी कायदा हा सुरू झालेला होता. याच रोजगार हमी कायद्याचं रूपांतर नंतर संपूर्ण भारतभरामध्ये MG नरेगा नावाने 2006 मध्ये झालेलं होतं. तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला MG नरेगाचं सध्याचं रूपांतरित झालेलं नाव हे काय आहे हे सांगायचं आहे. 26 जानेवारी 2001 गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपामध्ये सुमारे 20,000 लोक हे ठार झालेले होते. विद्यार्थी मित्रांनो, डिझास्टर मॅनेजमेंट अशा पद्धतीचा एक घटक काही परीक्षांमध्ये आहे. आपल्याला त्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की गुजरातमध्ये कच्छमध्ये झालेला जो भूकंप आहे तो कधी झालेला होता. तर लक्षात घ्या 26 जानेवारी 2001 या दिवशी हा भूकंप झालेला होता. 26 जानेवारी 1968 लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी आने यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. टाइम्स हायर एज्युकेशन विश्वविद्यालय क्रमवारी 2026 नुसार जागतिक विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऑक्सफर्ड, पर्याय क्रमांक 2 MIT, पर्याय क्रमांक 3 हार्वर्ड आणि पर्याय क्रमांक 4 स्टॅनफोर्ड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हार्वर्ड. टाइम्स हायर एज्युकेशन विश्वविद्यालय क्रमवारी 2026 नुसार आता जी काही रँकिंग समोर आलेली आहे त्यामध्ये भारतातील काही संस्था आहेत, परंतु जे काही पहिल्या 3 आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय संस्था यामध्ये भारतातून सगळ्यात पहिली आलेली आहे IISc बेंगळुरू, जी संपूर्ण जगभरामध्ये 96व्या क्रमांकावर आहे. IISc बेंगळुरू ही कॉम्प्युटर सायन्स या घटकामध्ये आलेली आहे. लक्षात घ्या, टाइम्स हायर एज्युकेशन ही क्रमवारी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात ऑलरेडी आलेली आहे. याचं जे काही टाइम्स हायर एज्युकेशन ही संस्था आहे याचं मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे. यामध्ये एकूण 18 निर्देशक असतात. भारतामध्ये पहिली मी जे आता सांगितले ती आहे IISc बेंगळुरू, जी जगभरामध्ये 96 क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेठी विद्यापीठ, जे 251 ते 300 श्रेणी यामध्ये आहे.
जागतिक टॉप 3 युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA, दुसरी आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ UK आणि तिसरं आहे MIT USA. पुढचा प्रश्न, अटल पेन्शन योजना कोणत्या दिवशी सुरू करण्यात आलेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 9 मे 2015, पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 2015, पर्याय क्रमांक 3 1 जून 2015 आणि पर्याय क्रमांक 4 31 मार्च 2015. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9 मे 2015. अटल पेन्शन योजना ही सध्या चर्चेमध्ये आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेची मुदत आता 2030-31 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही योजना 9 मे 2015 या दिवशी सुरू झालेली होती. या याची अंमलबजावणी 1 जून 2015 यापासून झालेली होती. संपुष्टात येण्याची तारीख आहे 31 मार्च 2025. यासाठीची नवीन मुदत आहे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2031. लाभार्थी संख्या आहेत 8.66 कोटी यांपेक्षाही अधिक. लाभार्थी आहेत असंघटित क्षेत्रातील कामगार. 18 ते 40 वर्ष वयोगटातील जे काही असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत, हे या योजनेचे लाभार्थी आहे. यामध्ये 1,000 ते 5,000 प्रतिमहा पेन्शन मिळते, ती 60 वर्षाच्या नंतर. याची प्रशासकीय संस्था आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. याचं उद्दिष्ट आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धावस्थेत नियमित उत्पन्नाची हमी देणे आणि जर ज्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्या लाभार्थ्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शन किंवा एक रक्कम या योजनेअंतर्गत देण्यात येते. त्यामुळे लक्षात घ्या, अटल पेन्शन योजनेबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. या योजनेची तारीख, अंमलबजावणीची तारीख आणि जी आता नवीन मुदत आहे, या मुदतीची देखील तारीख कधीपर्यंतची आहे हे आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. किंवा लाभार्थी जो काही असंघटित क्षेत्रातील आहे की संघटित क्षेत्रातील आहे असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. वयोगटाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येतो की 18 ते 40 आहे की 18 ते 50 आहे किंवा 18 ते 60 आणि जी पेन्शनची रक्कम आहे ही किती मिळते किंवा याची जी प्रशासकीय संस्था आहे PFRDA याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येतो. आपल्याला ही योजना पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण खूप वेळोवेळी या योजनेवर आपल्याला प्रश्न विचारण्यात झालेले आहेत. पुढचा प्रश्न, दोस्ती 17 हा सराव कोणत्या देशांनी संयुक्तपणे केलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 भारत श्रीलंका, पर्याय क्रमांक 2 भारत मालदीव, पर्याय क्रमांक 3 भारत बांगलादेश आणि श्रीलंका आणि पर्याय क्रमांक 4 भारत मालदीव आणि श्रीलंका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत मालदीव आणि श्रीलंका. दोस्ती 17 हा आपल्या तटरक्षक दलाचा सराव आहे आणि यामध्ये 3 देश सहभागी झालेले होते. भारत, मालदीव आणि श्रीलंका यांचा संयुक्त हा कोस्ट गार्ड सराव आहे. हा त्रिपक्षीय नौदल सराव आहे. दर 2 वर्षांनी हा सराव आयोजित करण्यात येतो. याची ही 17वी आवृत्ती आहे. 19 जानेवारी 2025 रोजी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. हा सराव मालदीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. आयोजक होते मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स कोस्ट गार्ड. 1991 मध्ये प्रथम याची सुरुवात झालेली होती भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान. तर याची पहिली आवृत्ती 1991 मध्ये भारत मालदीव आत्ता सांगितल्याप्रमाणे, तर श्रीलंका हे 2012 मध्ये सामील झालेले होते. या संपूर्ण सरावाचा मुख्य उद्देश काय? तर सागरी सुरक्षा, बचाव कार्य आणि किनारपट्टीचं संरक्षण करणे. हे लक्षात घ्या. युद्धाभ्यास दोस्ती ही तटरक्षक दल सराव आहे. भारत, मालदीव आणि श्रीलंका 1991 ला सुरुवात. स्लिनेक्स हा नौदल सराव आहे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान 2005 मध्ये सुरुवात. मिलन हा नौदल बहुपक्षीय सराव आहे 1995 ला सुरुवात झालेली होती. अंदमान निकोबार याचे मुख्य ठिकाण असते. तर IBSAMAR हा नौदल सराव आहे भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा. याची सुरुवात 2008 मध्ये झालेली होती. पुढचा प्रश्न, बोर्ड ऑफ पीस या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 आर्थिक मदत, पर्याय क्रमांक 2 निर्वासित पुनर्वसन, पर्याय क्रमांक 3 गाझामध्ये युद्धबंदी व शांतता आणि पर्याय क्रमांक 4 निवडणूक निरीक्षण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाझामध्ये युद्धबंदी व शांतता. तर आपल्याला माहितच आहे, काही दिवसांपूर्वी आपण याबद्दल जाणून देखील घेतलेलं होतं, परंतु पुन्हा एकदा हे बोर्ड ऑफ पीस चर्चेमध्ये आहे, त्यामुळे आपण थोडक्यात याची माहिती पाहूया. बोर्ड ऑफ पीस हे काय आहे? तर ट्रम्पने गाझामधील शांततेसाठी बनवलेली ही नवीन आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याचा उद्देश आहे गाझामध्ये युद्धबंदी लागू करणे आणि शांतता राखणे. याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, जे आजीवन अध्यक्ष असणार आहेत. यामध्ये आमंत्रित देश होते भारत, पाकिस्तान, इजिप्त, तुर्की, कॅनडा आणि यासोबतच अजून काही 60 देश. परंतु भारताने मात्र याचं निमंत्रण स्वीकारलेलं नाहीये, परंतु पाकिस्तान मात्र बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील झालेला आहे. याचं एक वेगळं सदस्यत्व आहे, म्हणजे कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी पहिल्या वर्षी $1 अब्ज दिल्यास हे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळते. आता पाकिस्तान एवढी मोठी रक्कम हा कुठून आणेल, हा सध्या प्रश्नच आहे. आता ही जी काही संघटना आहे, ही काय काम करणार?
तर गाझामधील तात्पुरते सरकार चालवणार, हमासला निःशस्त्र करणार, आंतरराष्ट्रीय शांतता दल तैनात करणार. परंतु ही चर्चेमध्ये पण आहे, की बोर्ड ऑफ पीस असे ही याची गरज काय? असे खूप सारे देश प्रश्न विचारत आहेत. याचं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्रांना कमकुवत ही बोर्ड ऑफ पीस करू शकते. ट्रम्पच्या निष्ठावंतांचे वर्चस्व या बोर्ड ऑफ पीसमध्ये राहणार आहे. तसेच युरोपीय देश हे संशयी आहेत, की बोर्ड ऑफ पीस आणि पुढे जाऊन याचा इम्पॅक्ट हा बाकी देशांवर कसा होतो, हे आता वेळच ठरवेल. पुढचा प्रश्न, WHO एकूण निधीपैकी किती टक्के निधी हा अमेरिका पुरवत होती? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 10%, पर्याय क्रमांक 2 12%, पर्याय क्रमांक 3 15% आणि पर्याय क्रमांक 4 18%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18%. तर नुकतीच WHO या संघटनेतून आता अमेरिका ही बाहेर पडलेली आहे. WHO आपल्याला माहितीच आहे, जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. यातून आता अमेरिका ही बाहेर पडलेली आहे. WHOमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केलेली आहे. अमेरिकेने WHOला या निर्णयासाठी $26 कोटी एवढी रक्कम द्यावी लागणार आहे. 78 वर्षे या देशाची WHOशी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आलेली आहे. WHO या संघटनेला एकूण निधीपैकी 18% निधी हा अमेरिका पुरवत होता. म्हणून आता या संदर्भात संपूर्ण जगभरामध्ये चर्चा चालू आहे, की अमेरिकासारखा मोठा देश आता WHO मधून माघार घेत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा बाकी देशांवर कसा होतो, हा देखील पाहणं आता संयुक्तिक ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वपूर्ण आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, स्लेनेक्स हा कोणत्या देशांमधील सराव आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत आणि मालदीव, पर्याय क्रमांक 2 भारत आणि श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 भारत आणि ब्राझील आणि पर्याय क्रमांक 4 भारत आणि ऑस्ट्रेलिया. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.